मुक्ताईनगर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विनोद सोनवणे यांच्यावर काही दिवसापूर्वी गोळीबार करण्याची घटना घडली होती। या संदर्भात बोदवड पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे। गोळीबार करणारे काही आरोपींपैकी हे मुक्ताईनगर मतदारसंघाचे विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्याशी त्यांचा संबंध आहे। ते प्रचार सभामध्ये त्यांचा प्रचार करत आहे असा आरोप आमदार एकनाथराव खडसे यांनी केलेला आहे। गोळीबार प्रकरणात एकनाथ खडसे सोबत माजी पण नार्कोटेस्कर असे आमदार चंद्रकांत पाटील बोलले, काय बोलले? मी आमदारांवर आरोप केला होता आणि आताही आरोप करतो आहे की आमदारांच्या रॅलीमध्ये ज्याने गोळीबार केला हा विकी गुरचळ, म्हणजे गोळीबाराच्या जो संशयित आहे आणि पोलिसांनी ज्याला पकडलं तो विकी गुरचळ आणि त्याचा भाऊ निलेश गुरचळ हा फरार आहे। तर हा विकी गुरचळ हा आमदारांनी निवडणुकीची प्रचार रॅली काढली, त्या प्रचार रॅलीमध्ये हा सहभागी होता। तर ह्याचा संबंध काय आमदारांशी, हाच प्रश्न आमदारांना मी आत्ताही विचारतो आहे की जर तुमच्या तो रॅलीमध्ये सहभागी होता आणि दुसऱ्याच दिवशी गोळीबार होतो तर त्याचा अर्थ काय, कशा रीतीनं तुमच्या याच्या गुन्हेगारांशी संबंध काय का? आणि मी खोटं बोलत नाही कधी, मी पुराव्यानिशी बोलत असतो। तुम्ही गुन्हेगार आहात की नाही तर सगळ्या जगाला माहिती आहे। 307चा गुन्हा तुमच्यावर झाला होता, त्या कालखंडात माझ्याच मुलाने त्याच्यामध्ये मध्यस्थी केली होती, मी केली होती, मदत केली होती त्या कालखंडामध्ये। तो गुन्हा त्या कालखंडामधून बोदडे नावाच्या एका ग्रस्तावर हल्ला केला तर तो गुन्हा होता। तुमचं चारित्र्य तुमच्या याच्याबद्दल मी काही फार बोलणार नाही, जगाला माहीत आहे। गावागावामध्ये जी गुंडगिरी चाललेली आहे, एका महिलेला जो अश्लील फोन केला की तू माझ्याकडे ये रात्री, तिच्या नवऱ्यालाच फोन केला की तुझ्या बायकोला वगैरे वगैरे आणि मला असं करायचं वगैरे, तुमच्याच कार्यकर्त्यांना केले हे धन्य मला माहिती आहे। माझ्याकडे अजूनही ती ऑडिओ क्लिप आहे, दुसऱ्या महिलेची पण ऑडिओ क्लिप आहे। महिलांशी छेडखानी करणं वगैरे हे तुमच्या कार्यकर्त्यांचे तुमचे उद्योग आहे। पहिलंच आमच्या इच्छापूरच्या सरपंचाला तुम्ही धामणगाव फाट्यावर का मारलं? आमदारांना मारायचं असतं, म्हणजे इतकी गुंडगिरी चालली। आमचाच मुक्ताळचा सरपंच जो होता तो सरपंच पाटील, तुम्ही त्याचे बिलं अडकवले, त्याची छळवणूक केली, तीही केली, त्यामुळे त्यांना आत्महत्या केली। खरं आहे का खोटं आहे ते मला सांगा। तुम्ही परवा दिवशी तुमच्या कार्यकर्त्यांनी गहूखेडा येथे मधू पाटील नावाचा आमचा कार्यकर्ता आहे त्याच्या घरावर जाऊन हल्ला केला, हे खरं आहे की नाही ते सांगा। हिंगणे गावामध्ये एका कार्यकर्त्याला तुमच्या कार्यकर्त्यांनी दंबाजी केली, तुला चिरून टाकेल, मारून टाकेल, त्याचा आम्ही यांची त्याचे बोदवड पोलीस स्टेशनला दाखल केले, खरं आहे की नाही सांगा। मग गुन्हेगार कोण आहे? आणि साऱ्या गावागावामध्ये 5-10 पोरं गुंडागर्दी करतात, गुन्हेगारी करतात, महिलांची छेडखानी करतात, हे कोण आहे ते तपासलं पाहिजे ना। सगळ्या जगाला हे माहिती आहे। पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं उत्तर आहे की विनोद सोनवणेवर झालेल्या गोळीबारामध्ये जो संशयित पकडला गेला विकी गुरचळ, हा विकी गुरचळ तुमच्या रॅलीमध्ये कसा होता, त्याचा आणि तुमचा काय संबंध आहे हे मी तुम्हाला पुराव्यानिशी व्हिडिओ तुमच्याकडे दिलेला आहे, त्याचं चित्र तुम्हाला दिलेलं आहे आणि या माध्यमातून मी पुरावा सादर केलेला आहे की तो तुमच्या रॅलीमध्ये होता। मला दाखवा की रॅलीमध्ये नव्हता, रॅलीमध्ये होता याचा मी तर व्हिडिओ रेकॉर्डिंगच दिलेलं आहे। तो तिकडला दुसऱ्या दिवशी गोळीबार झाला आणि त्याला पकडण्यात आलं। मग तुमचा काय संबंध होता, तुमच्या रॅलीमध्ये आला कसं, याचं उत्तर मला हवं आहे। बाकीचं उत्तर मी काही देणार नाही तुम्हाला, काय आहे आणि काय नाही, हे काय केलं, कोणा महिलेची हत्या झाली आणि काय झाले, तुम्ही काय काय उद्योग केले, 40 गावून आली, इथे कसे उद्योग केले, सगळे आमच्या मतदारसंघाला माहिती आहे। पहिल्यांदा ह्याचं उत्तर द्या की ह्या विकी गुरचळचा तुमचा काय संबंध आहे ज्याने गोळीबारामध्ये ज्याला अटक केली।